आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फर्जामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी या राज्य आणि केंद्र सरकारची आहे. त्यांनी त्या संबंधात कुठल्याच प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. मला आठवतंय माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते. मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी सुधी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये आपला देश घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूरला आलो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याचा कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले. करता माणसाने आत्महत्या केली. आम्ही त्यांच्या घरी गेलो. माऊली होती, तर लहान मुलं होती, डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने आत्महत्या या ठिकाणी केली. तिने सांगितलं डोक्यावर कर्जाचं ओझं होतं, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अब्रूचा पंचनामा झाला, कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्याबरोबर माणसाला नवऱ्याला सहन झालं नाही. असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिनची वाची आणली आणि ते इंजिन घटाघटा फॅला आणि त्या ठिकाणी जीवन टाकला. आज या देशातल्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीतीने मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे. ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची, हाच निकाल घ्यावा लागेल आणि तो करायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. पर्याय काय? शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं, कर्ज कमी केलं पाहिजे. ज्याचा आधीच्या वर्षांनी उल्लेख केला. माझ्याकडं शेती खात्याची जबाबदारी होती. एका निकालामध्ये 80,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. एवढंच करून थांबलं नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीमालाची किंमत कशी मिळेल याबद्दलची काळजी घेतली. इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या बाजारपेठेमध्ये इथे शेतीचा माल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये 2 पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आम्ही त्या काळामध्ये घेतली. फळबागासारखी योजना की ज्या फळबागामुळे सर्व देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी पडला तर लोक फळं घ्यायचं. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही सुविधा, एसटी स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, रस्त्याने जा, तुम्हाला ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक बसले हे चित्र दिसतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळवा योजना ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब होती. आणि म्हणून हे सगळं काम पूर्वीचं सरकार करत होतं. आज काय दिसतंय? आज मोदी साहेबांचं राज्य, राज्यामध्ये त्यांचंच राज्य, अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता. ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जात नाही. या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहोत एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला मिळतो.
ज्या देशाची तरुण पिढी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने भरलं जातं आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंतलं. ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदारी वाढवली पाहिजे, बंद कारखाने चालू झाले पाहिजेत, नवीन कारखाने झाले पाहिजेत आणि हे सगळं करून तरुण पिढीच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजे.